नाही नाही तुमचे लीडर आहेत काही सर. पण खरं तर वेळ नसतो बरेचदा त्यांचे कार्यक्रमही सुरू होतात तरी पण ते कुठलाही आपण मेसेज दिला तरी त्यांना रात्री अपरात्री जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते रिप्लाय करतात किंवा कॉलबॅक सुद्धा करतात. ते खरंच वैशिष्ट्य आहे सरांचं आणि आपण बोलवलेलं किंवा आपण सहभागी करत असताना कुठल्याही छोट्या उपक्रमाला ते नेहमीच साथ देतात. तर त्यांचे आभार मान्य करून adoption is happening in Thank you very much, sir. एकदम सोनाली एकदम सोनाली मॅडम या सोनाली मॅडम वर्षभर आपल्या मार्फत Okay. Thank you. Thank you. Thank you. It is officially launched. Thank you. नमस्ते, मी डॉक्टर कीर्ती घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुण्याकचरा व्यवस्थापन. अजून कोणी आले संस्थांचं? नमस्कार, मी मनोज भावसर, मॅनेजर सेल्स याती सॉफ्टवेअर. मॅडम I'm PR. Sonali is there from College. मी सोनाली गुप्ता, कॉलेज सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह. विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त आपण पुणे मनपा आणि टॉयलेट सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने फेज 2 टॉयलेट सेवा आणि प्लस स्वच्छ टॉयलेटच्या कॉम्पिटिशनचा आज शुभारंभ डॉक्टर सलील कुलकर्णी आपल्या पुणे शहराचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर यांच्यातर्फे यांच्या शुभ हस्ते आज सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, सर्व पत्रकार मित्रांचं मी सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतो. डॉक्टर अमोल बिंगे सरांनी या कंटेस्टची, या ॲप्लिकेशनची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. टप्पा 2 मध्ये आपण अधिक काय करत आहोत याची पण त्यांनी माहिती दिलेली आहे. या कंटेस्टमध्ये आपण प्रामुख्याने सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील म्हणजेच पब्लिक आणि कम्युनिटी टॉयलेट यांच्यासाठी ही स्पर्धा आपण घेत आहोत. त्यांनी त्याचं गुणांकन, त्याचं किती रँकिंग काढलं जाईल, त्यांना काय प्रकारची बक्षिसं आपल्याला देता येतील, CSR मधून पण त्यांनी बक्षिसं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत, या सगळ्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. याच्यात महत्त्वाचं म्हणजे जे 40 मार्क ठेवलेले आहेत ते प्रत्यक्ष आपण स्थळ पाहणी देखील आपल्या त्या वॉर्डची टीम त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे फीडबॅक आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणची स्थळ पाहणी या दोन्हीच्या माध्यमातून
आपल्याला हे चांगले टॉयलेट निवडता येतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शौचालय म्हणजे टॉयलेट किंवा युरिनल्स हे अतिशय निग्लेक्टेड विषय होता आतापर्यंत, परंतु स्वच्छ भारत मोहीम आणि आता अनेक वर्षांपासून त्याच्यावर खूप आपलं लक्ष केंद्रित आपण केलेलं आहे. IHL म्हणजे इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड लॅट्रिन म्हणजेच ओपन डिफिकेशन फ्री करण्यासाठी आपण सर्वात प्रथम केंद्र शासनाने राज्य शासनाने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये टॉयलेटचं बांधकाम टॉयलेटचा वापर या दोन्हीकडे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं. स्वच्छ भारत रँकिंग गार्बेज फ्री सिटी रँकिंग याच्यामध्ये देखील कम्युनिटी टॉयलेट आणि पब्लिक टॉयलेट यांच्या स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. त्याचे 15 पॅरामीटर आहेत आणि त्या प्रत्येक पॅरामीटरवर टॉयलेटची पाहणी होते, त्याच्यानुसार त्यांचं रँकिंग देखील केलं जातं. ह्या सगळ्या रँकिंगमध्ये केवळ आम्ही दिलेली माहिती गृहीत न धरता सिटिझन्सने दिलेली माहिती गृहीत धरावी एक धाडसी पाऊल करत म्हणावं लागेल. ते पाऊल आपण 6 महिन्यापूर्वी उचललेलं आहे आणि टॉयलेट सेवाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रमुख उद्देश त्याचा असा आहे की नागरिकांना आपलं जवळचं टॉयलेट कुठे आहे हे कळावं. अनेक लोकांना व्यवसाय नोकरी आपल्या शिक्षण सगळ्या इतर वेगवेगळ्या कारणांसाठी आपण शहरांमध्ये विविध ठिकाणी जातो आणि बऱ्याच वेळेस आपली गैरसोय होते, जवळपास स्वच्छ टॉयलेट कुठे आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ही एक चांगली संकल्पना टॉयलेट सेवाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मला वाटतं याच्यात खाजगी ॲप किंवा गुगलच्या माहितीमध्ये आपल्याला काही माहिती मिळते, परंतु अशी सर्वंकष माहिती आपल्या निकषांनुसार टॉयलेट फिल्टर करता येतात अशा पद्धतीचा मला वाटतं हा पहिलाच प्रयत्न एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालेला आहे. आतापर्यंत 1183 टॉयलेट आपण याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मॅप करून घेतलेले आहे. महत्वाचं म्हणजे प्रत्येक टॉयलेट पर्यंत पोहोचून प्रत्येक टॉयलेटवर QR कोड जो डॉक्टर भिंगे सरांच्या टीमने आम्हाला तयार करून दिला, तो QR कोड आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक टॉयलेटवर आपण लावलेला आहे. त्याच्या माध्यमातून नागरिकांना आता त्या ठिकाणी फीडबॅक देणं सहज सोपं होईल आणि त्यांचा हा जो काही फीडबॅक आहे तो आपल्याला त्या ठिकाणची काही जी दुरुस्ती असेल किंवा त्या ठिकाणची स्वच्छता आणि इतर मेंटेनन्स असेल यासाठी आपल्याला त्याचा वापर करता येईल. महत्वाचं म्हणजे आता या फेज 2 मध्ये ह्या टॉयलेटचे 10,000 पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत, बरोबर ना म्हटलं? 10,000 पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. मी स्वतःही ते डाउनलोड केलं, त्याला वापरलं, परंतु मला दिसलं की अजूनही बऱ्याच टॉयलेटला 0 रिव्ह्यूज दिलेले. तर मे बी नागरिक हे वापरतायत कारण 10,000 लोकांनी पेक्षा जास्त युजर्सने डाउनलोड केले, परंतु त्याचे रिव्ह्यूज मात्र फार कमी आहेत. त्या रिव्ह्यूजला चालना मिळावी, विशेषतः त्या माध्यमातून का होईना मग आमच्याही टॉयलेटची सर्व्हिस डिलिव्हरी इम्प्रूव्ह व्हावी ह्या उद्देशाने या कॉम्पिटिशनचं सरांसोबत आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी ह्या कॉम्पिटिशन आपण अशी लॉन्च करू आणि त्यासाठी संत गाडगेबाबा पुण्यतिथीसारखा एक चांगला मुहूर्त निमित्त आपल्याला मिळेल. त्यासाठी खास ते पुन्हा US वरून इकडे आलेले आहेत आणि हे लॉन्च आपण आज सरांच्या हस्ते करत आहोत. तर PMCचा जो स्टाफ आहे त्यांना देखील आम्ही आता उद्दिष्ट देतोय की जे आमचे मुकादम आहेत, SI आहेत, DSI आहेत, वरती CSI आहेत, ते या सगळ्यांपर्यंत ह्या ॲपमध्ये रेटिंग कोणी दिलेलं आहे हे कळणार नाही, फक्त नंबर ऑफ रिव्ह्यूज कळतील आणि मग वेगवेगळ्या पॅरामीटरवर तुम्ही 5 पैकी जे काही स्टार देणार त्याचे एकत्रित बेरीज जसं आपण बाकीच्या वेबसाईट्सवर बघतो तसं फायनल रेटिंग त्या स्टार टॉयलेटला त्या ठिकाणी मिळेल. आता वस्ती आणि म्हणजे पब्लिक टॉयलेट सार्वजनिक टॉयलेट्स आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. PMCच्या मेन बिल्डिंग आणि क्षेत्रीय कार्यालय घेतलेले आहे, परंतु PMCच्या अनेक अजून वास्तू आहेत ज्या याच्यामध्ये आता राहिलेल्या आहेत. ऑडिटोरियम आहे, गार्डन्स आहेत, जॉगिंग ट्रॅक आहेत, क्रीडांगण आहेत किंवा अशा अनेक ज्या काही वास्तू आमच्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये इन्क्लूड होतील. त्यानंतर PMPML किंवा महामेट्रो यांनी देखील याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. उदय सरांचा PCMC मध्ये देखील कार्यक्रम आहे. पुणे जिल्हा परिषद मध्ये देखील हा उपक्रम ते राबवत आहे. ते एकंदरीतच पुण्याला आपण सगळ्याच म्हणजे पुण्याच्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये हा आपण उपक्रम राबवतोय. अनेक जे काही म्हणजे आता हिंदुस्थान पेट्रोलियमचे पण अधिकारी आलेले आहेत, तर त्यांचे टॉयलेट असतील, मॉल्स असतील, असे जे काही पब्लिक टॉयलेट आहेत ते सगळ्या टॉयलेट्सला आम्ही आवाहन करतोय आणि अजून जास्त संस्था याच्यासोबत जोडल्या जाऊ शकतात. मला वाटतं अजून काही कंपन्या पण आपल्या ॲपमध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत, तर काही खाजगी कंपन्या किंवा संस्था सुद्धा आपल्या ॲपमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत.
कॉस्मॉस बँक आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, COEP आहे, कॉस्मॉस बँक आहे. तर यांनी पण आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि त्यांची माहिती पण त्यांनी अपलोड केली आणि ते पण ते ॲप वापरायला आता तयार आहे. विष्णूजी मनोहर जे प्रसिद्ध शेफ आहेत त्यांनी देखील त्यांच्या विष्णूजी की रसोईच्या टॉयलेटवर पार्टनरशिप डिक्लेअर केली आहे. दिवसेंदिवस आता ह्या ॲप सोबत जोडल्या जाणाऱ्या संस्थांची, नागरिकांची संख्या वाढत आहे. महत्वाचं म्हणजे नागरिकांना याच्यामध्ये टॉयलेट ऍड करता येईल असं सुद्धा एक्सेस त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे एखादं टॉयलेट जर त्या ॲपवर नसेल आणि तुम्हाला वाटलं तर ते टॉयलेटचे लोकेशन आपण त्याच्यामध्ये ऍड ऑप्शन आहे, त्या ठिकाणी आपण ऍड करू शकतो. महत्वाचं म्हणजे सरांनी पण बोलले, मी पुन्हा त्याचा उल्लेख करतो की आपण बऱ्याच क्षेत्रांमध्ये बक्षीस दिल्याचं बघतो. आता पहिल्यांदा आम्ही टॉयलेटला पण बक्षीस द्यायचा विचार करतो आणि त्यामुळे जसं डोमिक्स कंपनीने मदत केलेली आहे, हिंदुस्थान लिव्हर कंपनी, तसं PMC मार्फत पण आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत पण आम्ही त्या टॉयलेटला बक्षीस देऊ. म्हणजेच त्या टॉयलेटमध्ये अजून काय आपल्याला चांगलं करता येईल, तर त्या टॉयलेटचं रूप अजून चांगलं करण्यासाठी, तिथे सर्व्हिस चांगलं करण्यासाठी त्या बक्षिसाच्या रकमेचा किंवा वस्तूंचा वापर करण्यात येईल. आपण शहरामध्ये उत्तमोत्तम म्हणून 15 आकांक्षी टॉयलेट, ज्याला ॲस्पिरेशनल टॉयलेट म्हणजे म्हणतोय आम्ही, अशी ॲस्पिरेशनल टॉयलेट्सचं आपलं बांधकाम चालू आहे. त्या 15 पैकी 6 का 7 टॉयलेटचं बांधकाम ऑलरेडी आपलं प्रगतीपथावर आहे. उरलेल्या टॉयलेटचं वर्क ऑर्डर झालेली, त्याचंही बांधकाम प्रगतीपथावर आहे. ही टॉयलेट म्हणजे तुम्हाला अगदी आंतरराष्ट्रीय किंवा एकदम चांगल्या खाजगी पंचतारांकित हॉटेलमध्ये, मॉलमध्ये अशी दिसतील अशा प्रकारची टॉयलेट आपण ही बांधत आहोत. आणि ती टॉयलेट कशी मेंटेन करता येईल, तर त्याच्यात रेव्हेन्यू पण त्या टॉयलेटमधूनच बराचसा मिळेल असं ॲडव्हर्टायझिंगचं माध्यम असेल, केअरटेकरचं माध्यम असेल, त्याच्यासोबत एखादं ATM करता येईल का, किऑस्क करता येईल का, असा एखादा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. पण मुळात या टॉयलेटची डिझाईन नेहमीप्रमाणे न करता ते हवेशीर असावं, त्याच्यामध्ये पुरेसा प्रकाश यावा, सगळ्या पाणी आणि म्हणजे ग्रीन बिल्डिंग ते असावं, पाणी सोलरचा वापर असावा, जाहिरातीसाठी जागा असावी, समोरून दिसताना ते आकर्षक दिसावं, अशा पद्धतीचे सगळे आपण जे काही त्याचे ॲस्पिरेशनल टॉयलेटचे पॅरामीटर आहेत ते आपण करत आहोत. मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की आपलं गेल्या 1 महिन्यापासून क्लीन टॉयलेट चॅलेंज हे भारत म्हणजे केंद्र शासनातर्फे आपल्याला अभियान चालू आहे आणि त्या अभियानाचा एक चांगला मुहूर्त साधून आपण ह्या आपल्या ॲपचा लॉन्च करत आहोत. त्या अभियानामध्ये आपण ओव्हरऑलच टॉयलेट क्लिनलीनेस किंवा टॉयलेटचे बांधकाम, दुरुस्ती ह्या सगळ्या गोष्टींना नागरिकांमध्ये जागरूकता करणं, ह्या सगळ्या गोष्टींना त्या अभियानामध्ये देखील आपण प्रसिद्धी देत आहोत. आपल्याला म्हणजे अनेक संस्था याच्यामध्ये जोडल्या जाव्यात, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा वापर करावा, हेच मला वाटतं ह्या निमित्ताने मी एक प्रमुख आव्हान या निमित्ताने करतो. नेहमीच आमच्या सगळ्या स्वच्छताविषयक कार्यक्रमांना नेहमीच पाठिंबा देणारे आणि आम्हाला गायडन्स करणारे सलीम कुलकर्णी सर इथे आहेतच, तर त्यांचंही आपण लवकरच ऐकणार आहोत. परंतु माझं मनोगत संपण्यापूर्वी पुन्हा एकदा अमोल भिंगे सरांचं खूप मनापासून धन्यवाद करतो की ध्येयवेडा माणूस आपण नेहमी ऐकतो, पण त्यांच्याकडे बघून ध्येयवेडा माणूस कसा असतो हे कळेल. ते म्हणजे USA वरून इकडे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आवर्जून सांगेल की त्यांनी विमानतळावरून उतरले ते पहिल्यांदा PMCत आले आणि मग ते घरी गेले असते आणि तेव्हापासून पण सतत आमच्या ह्या कार्यक्रमासाठी टचमध्ये आहेत. ते केवळ आणि केवळ त्यांच्या या पॅशनमुळे हा कार्यक्रम आणि हे ॲप आणि ही सर्व्हिस शक्य होत आहे. आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये निश्चितच सर पूर्ण कॉन्ट्रीब्युशन राहील. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. कुणाल किन्नार सर आणि अमोल विंगे यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे, कारण आपण NRI लोक खूप बघतो जे जनरली इंडियात आल्यानंतर फक्त 5 स्टार किंवा 7 स्टार मध्ये राहतात आणि म्हणतात की बापरे कसं झालंय भारत आणि बाहेर पडवत नाही. पण हे मला वाटतं खूप वेगळे येणार आहेत की ज्यांनी बदल करण्यासाठी काहीतरी पाऊल पुढे टाकलं. तर खूप मनापासून अभिनंदन आणि आभार की तुम्ही हा विचार केला. एक पुणेकर म्हणून ऑब्झर्वेशन आपण सगळेच करत असतो, तर आता पब्लिक टॉयलेटची गरज जास्त आपल्याला लागते आणि लागणार आहे. याचं कारण ट्रॅफिक खूप वाढतोय. ट्रॅफिक आणि पब्लिक टॉयलेटचा वापर हे एकमेकांची खूप अडकलेल्या गोष्टी आहेत. कारण ट्रॅफिक वाढला की ट्रॅफिक जॅम होणार, ट्रॅफिक जॅम झाला की लोकांना घरी पोहोचायला लेट होणार
आणि त्यांना पब्लिक टॉयलेटचा वापर करायला लागणार. हे खूप आपण रेग्युलर बघतोय. म्हणजे मी कोथरूडला राहतो, आता तिकडनं इथे यायला मी तर जुन्या हिशोबात अजून आहे की आपण 25 मिनिटात पोहोचू, तर मला 50 मिनिटं लागली. तर सुदैवाने मला आता वाटेत थांबायला लागलं नाही. पण द पॉइंट इज की डबल झालाय वेळ आता. कुठूनही कुठे जायला जेव्हा दुप्पट वेळ लागायला लागला तेव्हा पब्लिक टॉयलेट लागणारच. आणि मग अशा वेळेला विशेषतः मला वाटतं की लहान मुलं आणि सिनियर सिटीजन्स यांना जावंसं वाटेल आणि आपल्याला त्यांच्याविषयी सेफ वाटेल की इथे गेले तरी हरकत नाही. कारण युजली आता मी एक पुणेकर म्हणून बोलतो आहे, डॉक्टर म्हणून बोलतो की या जागांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन व्हायची शक्यता सगळ्यात जास्त असते, महिलांना अजूनच जास्त असते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एकमेकांशी कनेक्टेड गोष्टी आणि त्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. कारण त्याचा वापर करायची गरज आपली वाढत चाललेली आहे. वाढती गर्दी, वाढती वाहनं, ट्रॅफिक जॅम, हे सगळ्यामुळे. आता एक कलाकार म्हणून मला असं वाटतं आपण ऍड करायची त्या ऍपवर, तर मी नाट्यगृहाची पण ऍड करीन त्याच्यामध्ये की नाट्यगृहाच्या पण टॉयलेट्समध्ये कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. कारण तिथे रोज 3 शोज असतील, शनिवार रविवार हाऊसफुल शोज असतात, तेव्हा 2,500 ते 3,000 लोक जातात. सो त्याचं डायनामिक्स, त्याचा टर्नओव्हर खूप जास्त आहे पब्लिक टॉयलेट्सपेक्षा मे बी. तर मला हे सगळाच उपक्रम एक तर मला असं वाटतं की खरंच नवीन भारत आपण म्हणतो, न्यू एज इंडिया, नवीन इंडिया. तर असं ऍप आता मी गेले 3 दिवस 3 वेगवेगळ्या शहरात, कोल्हापूरला होतो, गोव्यात होतो. तर मला हे मॅडमने हे पाठवल्यापासून मी सगळ्यांना जिथे जिथे जायचं ते सांगतो की पुण्यात असं सुरू होतंय. आणि सगळेजण एकदम अरे वा ऍप आहे. तर ते एकदम, कारण आपल्याला आत्ताच्या भाषेत बोलायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि ऍपची भाषा खूप करेक्ट आहे की हे ऍप आहे, इथे क्लिक करा, इथे तुम्हाला कळेल रिक्षातून जाताना की इथे थांबवा, किंवा गाडीतून जाताना. कोथरूडला एक आपल्या मृत्युंजयेश्वर मंदिराच्या पुढे एक पब्लिक टॉयलेट आहे, तुम्ही जर कोथरूडचं कोणी असेल तिथे रेग्युलर 3-3, 4-4 गाड्या बाहेर उभ्या असतात. तिथे समोर माझा क्लास आहे, मला माहिती आहे तिथे 4 तरी, कारण असे एक्झिक्युटिव्ह लोक इकडे मी बघतो की जे ड्रायव्हरला सांगतात की थांबव इथे ट्रॅफिक जॅममुळे. तर तिथपासून ते मी ह्या सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होईल. आणि ऍपच्या वापरामुळे मला असं वाटतं यंगस्टर्स ते जास्त करतील, कारण त्यांना ती थोडीशी क्रेज पण असते की मी ऍपवर शोधून टॉयलेटला गेलो. माझं म्हणणं की असं मी ना क्रेज, आपण चांगल्यासाठी ती क्रेज वापरूया, एवढंच माझं म्हणणं आहे की ती क्रेज वापरून घ्यायला पण हरकत नाही. मी प्रत्येकच उपक्रमाच्या बाबतीत जे आवाहन करतो ते यावेळी पण करतो की या ऍपचा समावेश, याची चर्चा शाळांमध्ये व्हावी, कॉलेजेसमध्ये व्हावी. कारण मुलं सगळं घर ड्राईव्ह करत असतात. मुलं जेव्हा पालकांना सांगतील की मला शू लागली आहे, ऍपवर शोधा, तेव्हा पालक ते डाउनलोड करतील. सो ते मुलांमधनच इन्फ्यूज झालं. पार्कचा तुम्ही उल्लेख केला, ते खूप आवश्यक आहे. कारण मी आता मुलं थोडी मोठी झालीत, पण मी सतत कमला नेहरू पार्क, संभाजी पार्कमध्ये मुलांना घेऊन जातो, सारसबाग. आणि तिथे तुम्हाला भीती वाटते की नको नको आपण पटकन घरी जाऊया आणि मग जा. ही भीती जेव्हा कमी होईल तेव्हा मला असं वाटतं की ते आपण यशस्वी झालो असं आपण समजूया. तर परत एकदा खूप आभार मानतो की NRI, म्हणजे मला असं वाटतं की स्वदेश नंतर असं NRI मी तरी फार क्वचित बघितलं नाही. मी खूप वेळेला अमेरिकेला पण आलोय सगळ्या. तर तिथल्या लोकांचा सूर मदतीचा असतो, पण त्यांना दिशा कळत नाही. त्यांना मदत करायची असते, त्यांना फंड्स पण द्यायचे असतात, म्युझिकमध्ये पण मदत करायची असते. तर काही लोक पुढे येतात. तर तुमचं खूप मनापासून अभिनंदन. आणि या अख्ख्या उपक्रमाला खूप मला असं वाटतं की ऍप त्याचं असणं, या सगळ्याचा मला खूप अभिमान आहे या देशामध्ये पुणेकर म्हणून. आणि या उपक्रमाला आणि उपक्रमाशी निगडीत सगळ्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आज आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आजचं हे लॉन्च झालेलं आहे त्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार मानते मनापासून. सर्व प्रिंट मीडिया, योगेश हेंद्रे सरांनी सर्व कोऑर्डिनेशन केलं. नितीन पवार सर खास आपल्याकडे उपस्थित आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे काही सजेशन देण्यासाठी. त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आता खरं म्हणजे सलील कुलकर्णी बोललेले आहेत, त्यानंतर जर बोलणं योग्य नाही आहे. मी इतकंच म्हणेन की पुणे महानगरपालिकेला अशा प्रकारच्या उपक्रमाचा मोठा इतिहास आहे आणि ही त्या अर्थाने पहिली
स्पर्धा तशी नाही आहे. आपल्या इथं स्वच्छ झोपडपट्टी स्पर्धा पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काळात घेतलेली होती आणि यशस्वी पण झाली. तसंच हा उपक्रम होतोय म्हणजे टॉयलेट्सविषयी आपण बोलतच नाही. मगाशी कुणाल खेमदार म्हणाले की स्वच्छ टॉयलेट्स कुठे शोधायला मदत होईल. मी तर स्वच्छता शब्द सुद्धा काढून टाकू. आपण टॉयलेट्स कुठे आहेत हे पण शोधायला पहिल्यांदा मदत होईल याची. कारण मला हे लक्षात आणून द्यायचं आहे, म्हणजे आपण फक्त गुढीगुढी बोलण्यात अर्थ नाही आहे की महानगरपालिकेने सुद्धा अनेक टॉयलेट पाडून टाकलेली आहेत आणि तिथं वेगळ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे थेट उदाहरण नेहरू स्टेडियममध्ये टॉयलेट पाडून तिथं ऑफिसेस केलेली आहेत. अशा अनेक ठिकाणी झाले. तेव्हा आपण टॉयलेट जे आहेत त्याला खूप दुय्यम आपण मान दिले. मी या सगळ्याचं स्वागत यासाठी करतो की या निमित्ताने ॲपच्या निमित्ताने का होईना पण टॉयलेट हे प्रायोरिटीवर आलं आणि त्याचं स्वागत मला ज्यांना टॉयलेट अशा प्रकारच्या टॉयलेट सगळ्यात जास्त गरज आहे. सलील कुलकर्णी म्हणायचं असेल की वाहतूकमध्ये आम्ही असतो म्हणजे आमचा जो रिक्षावाला आहे मला खूप म्हणजे असं आतून असं घहिवळल्यासारखं पण होतं. किती तास ते सतत वाहतुकीत असतात, 15-16 तास आणि ती सेवा देतात. कशा पद्धतीने ते करत असतील तर त्यांना आणि त्यांच्यासारखे जे हातावर पुढे असलेले घटक आहेत जे बाहेर असतात कामाच्या निमित्ताने त्यांना या सगळ्याचा उपयोग होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आम्ही या उपक्रमाच्या नक्की बरोबर असू. आपण फक्त ॲप नाही तर एकूणच इंटिग्रेटेड याचा आपण विचार करूया आणि तो इंटिग्रेटेड विचार करण्याच्या मध्ये आमचं कॉन्ट्रिब्युशन नक्की राहील. आणि मी त्यांचे ते रविवार असून मला भेटायला आले होते आणि रविवार असून मी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी आमच्या ऑफिसला गेलेलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की रिक्षा पंचायत काय आणि आमच्या संघटना याच्या पार्टनर नक्की असतील आणि हे सगळं पुढे नेण्यासाठी आपण हँड इन हँड काम करूया. धन्यवाद. धन्यवाद पवार सर. डॉक्टर सलील कुलकर्णी सरांचे आभार मानते. अमोल विंगे सरांचे खूप मनापासून आभार. त्यांनी हे प्रयत्न केला त्याबद्दल. कुणाल खेमनार सर यांचा आम्हाला नेहमी खूप सॉरी नेमकं काय म्हटलं आणि आपण काय कारवाई केली कार्यवाही त्याच्यावर आपण काय केली याच्यामध्ये मेंटेनन्स किंवा काय आवश्यकता आहे त्या टॉयलेटमध्ये त्यामध्ये मेन्शन केले जाते. त्यानुसार आपलं वॉर्ड ऑफिस मार्फत त्यावरती कारवाई केली जाते. कसं हे जवळ अर्ध्यावरती उत्तर झालं. त्याचे विचारलं 1183 आयडेंटिफाय केले पहिल्या फेजमध्ये. 2500 पानाचा रिपोर्ट दिला म्हणजे 1183 टॉयलेट आणि 2500 पानाचा म्हणजे करण्यासाठी भरपूर काय गोष्टी. तुम्ही काय कृती आहे त्यासाठी तुम्ही काय एस्टिमेट काढायचं कारण तुम्ही तुमच्या खर्च करायला लागतो हे करायचं किती एकूण अनुभव किती काय असेल किती खर्च किंवा काम सुरू केलं तर किती खर्च लागणार आहे कसे करणार आहात तुम्ही ती कामं त्याबद्दल सांगा. प्रत्येक आपल्याकडे पानाचा रिपोर्ट तिने दिलेला आहे. तर प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी असेल तर काही सगळं कॉमन पण असतील काही गोष्टी तर काय कॉमन आहे त्यामध्ये तक्रारींचं प्रमाण काय आहे ते डिटेल सांगते. मी फक्त एक ढोबळा आकडा सांगतो. आपल्याकडे जसं मागच्या वर्षी म्हणजे 9 कोटी आणि ह्या वर्षीचे 10 कोटी असे 19 कोटी आपण देखभाल दुरुस्तीसाठी दिलेले आहेत ह्या टॉयलेट्सला. फक्त आता त्यांच्या रिपोर्टवरून ते आपल्याला दुरुस्तीसाठी जास्त रक्कम लागेल. म्हणजे मागच्या वेळेस आपण जास्त रक्कम मागितली होती परंतु बजेटचा कन्स्ट्रेंट केला. प्लस जसं आता पवार साहेबांनी सांगितलंय की काही नवीन टॉयलेटसाठी पण आम्ही जागा शोधतोय. नवीन टॉयलेटला जागा मिळणे बऱ्याच वेळेस दिवसेंदिवस थोडं कठीण काम होतं. तर त्यामुळे ते एक चॅलेंज आहेच आपल्याकडे. परंतु नागरिकांचा हा जो फीडबॅक मिळेल त्याच्यावरून आम्हालाही कळेल की लोकांना कुठे सगळ्यात जास्त गरज आहे. जसं सरांनी एक लोकेशन सांगितलं ज्या ठिकाणी नागरिक जास्त वेळ थांबतात. तर एक 10 कोटीचं तर आपले बजेट आहे. तर त्याची काही टोटल संख्या वगैरे असेल तर मग ती आम्ही प्रेसमध्ये आपल्याला दुसरं या ॲपमध्ये त्यांनी ॲप डाउनलोड केलं आणि कोणाचा रिपीटेडली तिथे जायचा प्रसंग आला आणि त्यांनी तुम्हाला एक कंप्लेंट केली की नळ तुटलेला आहे आणि सेकंड कंप्लेंट 10 दिवसांनी पुन्हा तिथं जायची वेळ आली पुन्हा त्यांनी केली आहे काय केली असं कुठे जाणवलंय का की रिपीटेटिव्ह कंप्लेंट्स आल्या त्याच्याच आणि काही दिवसांनी. तर आत्ता आम्ही अगदी अर्ली स्टेजमध्ये कंप्लेंटच्या बाबतीमध्ये पाहिजे. सरांनी जसं सांगितलं तसं रेटिंगचं प्रमाण आणि इश्यूचं प्रमाण अत्यल्प आहे आणि हे वाढवण्यासाठीच हे अनाऊन्स झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत अशा मोठ्या प्रमाणात कंप्लेंट आलेल्या आहेत. परंतु पण ॲपमध्ये तुम्ही जे म्हणताय त्या कॅपॅबिलिटी आहेत. आम्ही जो रिपोर्ट देतो आम्ही सरांनी मग सांगितलं असेल बाय द वे पण परत एकदा इन्सिस्ट करतो आम्ही कधी नाव डिस्क्लोज करत नाही
कोणी रेटिंग दिले आणि कोणी इश्यूज दिले, परंतु आम्ही बाय विकली बेसिसवर देतो. म्हणजे त्यांना झालेले 2 आठवडे 1 महिना त्या महिन्याच्या कालावधीत आलेले इश्यूज. आता ह्याच्यामध्ये काही रिपीट कंप्लेंट तुमच्या विषयात येऊ शकतात बेसिकली, तर पूर्वी फिक्स झालं नसेल तर हे महापालिका आमश्युअर ते सॉर्ट आउट करतील की कशा बघायचे रिपीटन काय. मुळामध्ये आपल्याकडे ते सगळे टॉयलेट्स आपण ही स्वच्छतेसाठी करतात. 5 झोनचे 5 काही काढली सगळे टॉयलेट स्वच्छ होत नसतील तर तक्रारी या तिथल्या ऑब्वियस लोक कंटाळायचे असतील. आता काय नाही, तक्रारीचं नाही. आपलं ते आउटसोर्स केलेले आहेत ना सगळे टॉयलेट नाही आउटसोर्स केले. 5 झोन मध्ये केलेले मशीनरी स्वच्छतेचे काढणे टेंडर त्याच्यामध्ये 1183 आहे माझ्या. नाही सगळे नाही. त्याच्यात किती त्यामध्ये नंतर प्रत्येक वॉर्ड ऑफिस वाईज 2 स्कूटी आणि स्कूटी असं टेंडर. पब्लिक न वापरणारी मध्ये कुठले स्वच्छ करणार? बाकीचे आपले 250 ते 300 केअरटेकर आहे. नाही सांगतोय ना, ज्या ठिकाणी केअरटेकर आहे त्या ठिकाणी टॉयलेटची स्वच्छता होते ती पीएमसी मार्फत होते. प्लस केअरटेकरला ही अर्धी सॉफ्टवेअर कंपनीतर्फे साहित्य पुरवलं जातं. केअरटेकर हे स्वतः स्वच्छता करतो. ज्या ठिकाणी केअरटेकर सुद्धा नाहीये आणि पीएमसीचीच पूर्वी मॅन्युअल स्वच्छता होत होती तर तिथे आपण मग जेटिंग मशीन आणि मटेरियल वापरून कमीत कमी मॅन्युअल इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये होईल याच्यासाठी आपण हे आउटसोर्स केले. तर ते सगळे टॉयलेट त्याच्यामध्ये नाही. आपलं घोडे रोड कार्यालयाच्या शेजारी आहे तिथं लाईटच नाही. ह्याच गोष्टी आपल्याला माहिती कंटिन्यू नाही. केअरटेकर आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे. तिथं एक नोट डायरी पाहिजे. हे झालं ऍप म्हणजे जो मोबाईल वापरेल तो त्याच्यासाठी आहे. कॉमन पीपल जसं नितीनजींनी सांगितलं की रिक्षा ड्रायव्हर तो तिथं ग्राहक बघेल का त्या ऍपवर येईल. तुमचा रोज स्वच्छता कर्मचारी जातो त्याचं रोजचं तिथे डेली बुक पाहिजे की बाबा आहे तक्रार पुस्तक. म्हणजे तक्रारींचं प्रमाण मुळात जास्त असेल आहे. आता आपली पाहणं किती सोपं होऊन जाईल ना तिथे DSI ला. मॅन्युअली आपण बघणारच आहे. मॅन्युअल सिस्टीम काय आपण स्क्रॅप करणार नाही. पण त्याच्यातलं तरी सुधारणा झाली पाहिजे ना असं म्हणतो. एक्झॅक्टली. अहवाल जर येत असेल 24,000 हा अहवाल कसं आहे आता ते रजिस्टर किंवा हे अजून तरी असं काही पब्लिक डोमेन नाही आणले. समवन वॉन्ट्स टू सी दिस इज ऑल इन पब्लिक डोमेन. म्हणजे हे काय आम्ही पण याच्यात इंटरफेअर करू शकतो. रिव्ह्यूज किती आलेत सर? 6 महिने तेच सांगितलं. रिव्ह्यूज फार कमी. मी तर जेवढे 100 पेक्षा कमी रिव्ह्यूज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो काही वापरले जातात तर ते मे बी रिव्ह्यूज देत नाहीत. 100 रिव्ह्यूज वरती बेस्ट टॉयलेट कसं आपण आपलं आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा प्रमुख उद्देश असतोय. 6 महिन्यात काय नाही झालं सर? वापरण्याची त्याचं कारण आपण जे QR कोड आपण आता 15 दिवसात लोकांकडून अपेक्षा करतो. 6 महिन्यात काय नाही झालं? बोला मॅडम. ऍक्च्युली आपण जे QR कोड आणि त्याचे जे स्टिकर्स होते ते आपण नोव्हेंबर एंडला म्हणजे लावलेले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर एंड पासून हा वापर सुरू झालेला आहे. नाही त्याच्यामुळे तक्रारी नाही आलेल्या. अत्यल्प आतापर्यंत 15 दिवसाचा फक्त पिरियड मिळालेला आहे क्युआर स्टिकर वरनं. त्यामुळे लेस दॅन 15-20 तक्रारी आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे सबमिट करू. तुम्ही तक्रार तुमच्याकडे आलेली महापालिकेला कळवणार. महापालिका त्याच्यावर कारवाई करू शकतात. सर किती दिवसात कारवाई करणार? बोला सर. माझा ह्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे की ह्याचं कारण असं असू शकतं. हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे की आपली जाहिरात फार कमी होते सर. लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या कल्पना खूप चांगल्या आहेत ही तर खूप चांगली आहे. आपण ह्याच्यामध्ये नेहमी कमी पडत आलेलो आहे. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे सर. तर मी तोही माझा एक प्रश्न आहे. आणि माझा सर हा प्रश्न पूर्ण होता. आपल्याकडे त्यावेळेस तक्रारी आपण तुम्ही महापालिका त्या तक्रारीचं निवारण किती दिवसात करणार? कारण का महत्वाची गोष्ट महापालिकेचे अनेक ॲप आतापर्यंत आलेले आहेत विविध खात्यांचे. तक्रारी येतात त्याच्यावर कार्यवाही काही होत नाही. हा अनुभव तुम्हाला पण आहे. नाही हे स्वच्छतेची तक्रार जी आहे तिथं त्याच दिवशी क्लिअर केली जाईल. कारण स्वच्छता आणि मेंटेनन्सची तक्रार असेल तर त्याच दिवशी क्लिअर केली जाईल. आता नोव्हेंबर पासून आपलं सुरू आहे. किती तक्रारीचं निवारण झालं? नाही नोव्हेंबरला एंडला आपण हे QR कोड लावलेले 15 दिवस झाले आता. तर एक दोन त्याचं लॉन्चिंग आज करतोय आपण. त्याचं लॉन्चिंग आपण आज करतोय. मी पुढे जाऊन एक दोन मिनिटं घेतो सगळ्यांची. आणि हे प्रसिद्धीचं तुम्ही पूर्ण करा. आणि मी म्हणजे मिलिंदजींचं पण जे म्हणणं आहे ते टोटली मान्य करतो.
याला जेवढी जास्त प्रसिद्धी आपल्याला करता येईल चांगल्या उपक्रमांना तेवढी सगळी प्रसिद्धी आपल्याला करायला पाहिजे. त्याचं कॉन्स्टंट चांगल्या गोष्टींचं पण काय असे ना पण हॅमरिंग करणं आवश्यक आहे. त्याची सातत्याने आम्ही दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला आपल्या माध्यमातून किती रिव्ह्यूज आले, कंप्लेंट्स किती आल्या, त्याचं किती निवारण झालं, कदम साहेब याची माहिती दर 15 दिवसांनी प्रेस साहेबांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं की आठवडाभराचं किंवा 15 दिवसाचं जो काही रिव्ह्यू आहे तक्रारी आहे ते 15 दिवस आम्ही त्यांना देऊ. 15 दिवस ती कंप्लीट तशीच राहणार नाही. आम्ही स्वतः डायरेक्ट बघू ना ते रिव्ह्यू. हे आठवड्याचं 15 दिवसाचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला. आमच्या ऍप मधून आम्ही डेली रिपोर्ट पण देऊ शकतो, त्यामुळे ते काही इश्यू नाही. ते आठवडा 15 दिवसाचं आम्ही सांगितलं होतं कारण तितक्या प्रमाणात रिव्ह्यूज आणि हे येत नव्हते इश्यूज. ते मॅसिव्ह प्रमाणात होपफुली तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून जेव्हा हजारो रिव्ह्यूज येतील दिवसाला तर मग एक दिवसाला रिपोर्ट जातील का, त्यामुळे काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. माध्यमांमध्ये सगळ्या रोजच तीच बातमी असं काय बोलू शकत नाही. त्याचे ग्रॅव्हिटी सुरुवातीला असते लॉन्चिंग वगैरे, तर याला कायमस्वरूपी यंत्रणा ही पीएमसी कडे असताना, पीएमसी त्यासाठी फंड देत असताना तर त्यांची यंत्रणा आहे ना. 18 ते 20 हजार कर्मचारी, त्यातले 10,000 कर्मचारी सर आपले ऑन रोड असतात. तेच बोललो ना मी म्हटलं ना आपल्या कर्मचाऱ्यांना आपण कंपल्सरी मगाशी म्हटलं की पण ऍप डाउनलोड करायचं त्यांनी सांगितलं ते नाही म्हणत मी. ESI किमान डेली चेक तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नेमले तो स्वच्छ करतोय की नाही हे पण आपल्याला माहित नाही. जीपीएस सिस्टीम, जीपीएस सिस्टीम पण क्रॉस करायची जेटिंग मशीनची आपल्याकडे यंत्रणा किंवा डेली रुटीन वरती होऊ शकत नाही. आपल्याकडे जे जेटिंग मशीन आहे ना त्याला जीपीएस आहे, त्याचं जीपीएस रिपोर्ट आहे आणि SI-DSI ला किती CTPT क्लीन झाले हे मॉनिटर करणे आवश्यक आहे. आपलं जे इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट आहे जे आपण इंदूरला जसं बघितलं तर त्याच्यात आपलं CTPT क्लिनिंगचे डेली फोटो पण त्यांना अपलोड करायचे. वाटलं तर त्याचं एखादं आपण प्रेझेंटेशन ठेवू. त्याला सर किमान 6 महिने याच पिरियड मध्ये ही संधी घेऊन ते डे टू डे मॉनिटरिंग साठी एक टीम ठेवून जेव्हा आपण हार्शली करू ना, जसं आता आग म्हणजे कचरा जाळणं वगैरे त्यासाठी आपण किंवा ते DSI कारवाई करत नाही त्यांना शोकच काढतो, तशी कुठेतरी यंत्रणा उभारल्याशिवाय हे ऍप 100 ऍप आहेत सर. नाही यंत्रणा उभीच करावं लागेल, पण आपले जे हे आहेत DSI आहेत, SI आहेत त्यांनाच त्यांच्या एरियामधले टॉयलेट्स पण जसं ते एरिया स्वच्छ आहेत त्याने बघतात, वेस्ट टू वेस्ट डोर टू डोर वेस्ट कलेक्शन बघतात, CTPT पण त्यांना ते बघावं लागतील. वेगळी यंत्रणा आपल्याकडे कुठून आणणार आपण? एक्स्ट्रा ड्युटी द्यावी. त्यांनाही माहिती असेल समथिंग 2014 किंवा 15 ला फाइंड माय लू नावाचा ऍप महापालिकेने लॉन्च केलं होतं. आणि स्वप्नील चतुर्वेदी तेही येणारच होते. फाइंड माय लू नावाचा ऍप अजूनही असेल त्याच्यावरती. इव्हन त्यांनी तर यांना माहिती असेल कदाचित होतं त्यांनी तर टॉयलेट्स असे केले होते, टॉयलेट बँक केली होती. 6 टॉयलेटमध्ये जी लोक येतात त्यांच्या खिशात पैसे राहिले ते तिथं पैसे डिपॉझिट करायचे, तिथं त्यांची बँक क्रिएट झाली ती. तर लोकांना वस्तू हव्या असतील तर लोक ते अमेझॉनवरून वगैरे मागवायचे. त्यापुढे जाऊन त्यांनी तिथं कुपन ठेवले होते, तुम्ही टॉयलेट यूज करा तुम्हाला 50 रुपयाचं कुपन मिळेल आणि त्या कुपनवरती वस्तू खरेदी करायची. अशी 6 आपल्याकडे वर्किंग होती 2014-15. आपल्याकडे माहिती मी फक्त हे बघ. अच्छा स्वप्नील चतुर्वेदींची होतं ना आपलं फाइंड बाय ऍप होतं ना समग्रच होतं आपल्याकडे. त्याही वेळेला असतं तरी म्हणजे याचं नाही यांनी मी शूट घेतला हे खूप चांगलं आहे त्यात होत नाही. पण सरांनी जर सांगितलं स्वच्छतागृहांचे टॉयलेट नाही, सॉरी बागांचे नाही, नाट्यगृहांचे नाही, जिथं स्वारगेट आहे, शिवाजीनगर आहे, ST स्टँड आहे, तिथं हजारो लोक रोज येतात, त्याचा इन्क्लूड का नाही? मग तेही स्वच्छ करायला त्यांनाही इन्क्लूड करून घ्यायला आपण ते घेतलं ना. मग आपण या टप्प्यामध्ये सांगितलं मेट्रोचं घेतलं तुम्ही. मेट्रोचं टॉयलेट फ्री नाहीये, तिथं तुम्हाला तिकीट काढूनच जावं लागतं. त्याचा का लोकांना फायदा याच्यात घेऊन? नाही मान्य आहे ना, तुम्हाला कळेल मेट्रोचा प्रवासी वापरेल. पण मला मेट्रो स्टेशनचं टॉयलेट वापरायचं असेल तर मला तिकीट परचेस करून आज जावं. नॉट ओनली मेट्रो, शहरातले बरेचसे टॉयलेटला युजर फी आहे. तर प्रत्येकच टॉयलेट फ्री नाहीये शहरामध्ये पब्लिक टॉयलेट, त्याला युजर फी आहे. आपण 5 रुपये युजर फी सुद्धा ठेवलेली आहे. JE टॉयलेट आहे किंवा 3 टॉयलेट आहेत किंवा आपण अजूनही काही टॉयलेट बनवतो. ऍस्पिरेशनल टॉयलेटचा मी उल्लेख केला. वी आर गोइंग टू कीप युजर फी फॉर दॅट. दे आर नॉट गोइंग टू बी फ्री. काही वस्ती टॉयलेट जे आहेत ते फ्री राहतील तर ते लोकांना कळेल ना ऍपमध्ये. बट इफ दे वॉन्ट टू यूज दॅट टॉयलेट
ते टॉयलेट घेऊन त्याची स्वच्छता होईल. सरांनी जर सांगितलं जिथं गर्दी आहे ना त्याला महत्व द्यावं सर, कारण इतर ठिकाणी वापर जेव्हा पालिका म्हणून जेव्हा ती ताकद लागेल त्याचे रिझल्ट. आता पवार सरांनी सांगितलं रिक्षावाल्यांना गरज आहे, मान्य करतोय, रिक्षावाल्यांनी सांगितलं गरज आहे म्हणून, पण PMC एरियामध्ये रिक्षावाल्यांसाठी शिवाजी पुलाच्या खाली फक्त 2 सीटचं टॉयलेट आहे. हे सांगू शकतील सर, एवढ्या एरियामध्ये जिथं हजारो रिक्षा रोज थांबतात तिथं फक्त 2 टॉयलेट, म्हणजे टॉयलेटची सुविधा वाढवणं गरजेचं आहे. ते ह्याच्यातून जेवढ्या संस्था आमच्या सोबत येतील काय होतं याच्यातून ते समोर येणार नाही. तुम्हाला एखादं उदाहरण देतो. आम्हाला जेव्हा हे ऍस्पिरेशनल टॉयलेट बनवायचे होते, इव्हन आत्ताचे उदाहरण देतो ऍस्पिरेशनलचं, 15 टॉयलेट पर वॉर्डला एकच टॉयलेट फक्त बांधायचं. त्याच्यासाठी आमचे वॉर्ड ऑफिसर 6 महिने जागाच देत नाही, की शहरात जागाच नाही म्हणून रिपोर्ट येतो. त्यांना माहिती आम्ही किती मागे लागून वॉर्ड ऑफिसर तो तर खासगी माणूस नाहीये. त्याच्यात सुद्धा आत्ताही जे 15 मध्ये 6 कामं सुरू झाले, उरलेल्या 7 मध्ये लोकेशन वगैरे चेंज होण्याचं त्यांची मागणी. सो अशी जिथे गरज आहे, जसं पवार साहेबांनी सांगितलं, तर त्या ठिकाणी मग आम्हाला ते लोकेशनवर बांधता येईल. अदरवाईज बऱ्याच वेळेस आपल्या यंत्रणेकडूनच फक्त फीडबॅक मिळेल असं आम्ही अवलंबून नाही राहू शकत. जसं आपल्याकडून असेल, मीडियामधून किंवा लोकांकडून मागणी. आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर तो फक्त नंबर ऑफ आकडा वाढून दिसेल. 10,000 लोकांना सांगितलं, आज 10,000 केस दिसते ते 20,000 केस दिसेल. लोकांचं पार्टिसिपेशन दिसणारच नाही. काय राहील लोकांचं पार्टिसिपेशन? म्हणजे नवीन आता आपण इथून उठून जाऊया सेकंड फ्लोर नवीन बिल्डिंग मध्ये हँडल सुटले, ते प्रेशर पाईप महापालिकेच्या इमारतीमध्ये आहे तेच आराम झालाय. सगळ्यात महापालिकेच्या इमारतीमध्ये आहे टॉयलेट? महापालिकेचे आहे ना. इथे आले तर मग ते तरी होणार का लोक? बोले रोडला बोर्ड ऑफिसच्या शेजारची जागा लागली आहे ना सर, ऑलरेडी काय तिथे कॉमर्स भवनच्या ऑपोजिट साईडला भरपूर जागा आहे आपल्याकडे, तिथे लॉट्स पण भरपूर असतात, जागा पण चांगली. तिथे काय नदीच्या बाजूला पण जागा चांगली आहे आणि जास्त लोक तिथे प्रवास येतात, भरपूर पण लोक तिथे येतात. तिकडच्या अशा इकडे सगळ्यात बेसिक ओपन ओपन डेफिकेशन बंद झालंय का? कॉर्पोरेशनचा ऑप्शन देता येईल का आणि सगळे दिसतील का टॉयलेट? कारण मागच्याला तसं नव्हतं, गव्हर्नमेंट शोधायचं मग इनडिरेक्टली येत होता. आणि मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की हे आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. ऍपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेजवर फिल्टर नावाचा ऑप्शन आहे, उजवीकडून चौथ्या त्याच्यावर क्लिक केलं की सेवा बटनमध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन दिसेल, PMC. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला 1183 टॉयलेट दिसतील. आणि मला महापालिकेचे खरोखरच आभार मानायचे आहेत, कारण हा डेटा आणणं आणि अशा स्वरूपात नागरिकांसाठी अत्यंत प्रामाणिकरित्या उपलब्ध करून देणं यासाठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहे. कारण ही माहिती गोळा करणं हे सोपं काम नव्हतं. हे काय फक्त ऍड्रेसचा खेळ नाहीये, लाईफ लॉंग आणि हे याच्यामध्ये प्रत्येक टॉयलेटमध्ये काय काय आहे, किती टॉयलेट आहे, पुरुषांसाठी, महिलांसाठी, उद्या वॉश बेसिन आहे का, लिक्विड सोप आहे का, अजून काय काय गोष्टी आहेत तिथे, ही माहिती कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता, मॅन्युप्युलेशन न करता महापालिकेने आज उपलब्ध करून दिली आहे. हे मला खरोखरच अभिनंदनीय वाटतं, कारण आधी ते बेसलाईन इस्टॅब्लिश होणं खूप महत्वाचं आहे. आपण असंही केलं होतं, जून महिन्यामध्ये अनाऊन्स केलं होतं की सर्व या 1183 स्वच्छतागृहांमध्ये QR कोड स्टिकर्स लावण्यात येतील. त्याच्यातनं नागरिक किंवा कोणी वापरकर्ते आपला फीडबॅक महापालिकेला टॉयलेट सेवा ऍप मधनं कळवू शकतील. त्यामध्ये रेटिंग येतील आणि इश्यूज पण रिपोर्ट केले जातील. मला परत एकदा सांगण्यात आनंद होतो की महापालिकेने खूप प्रयत्नपूर्वक असं म्हणायला लागतं ते बहुतांश टॉयलेटमध्ये लावलेले आहेत. आम्ही सगळ्याच टॉयलेटमध्ये लावलंय, इकडे तिकडे झाला असेल पण सगळ्या टॉयलेटमध्ये ते लावण्यात आलेले आहेत आणि त्याचा नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा किंवा वापरकर्त्यांनी रेटिंग जे येतील ते तर डिरेक्टली ऍपमध्ये दिसते. काय असतं, बऱ्याचदा आता पत्रकार बरेच बंधू भगिनी इथे आले, मी दरवेळेला पेपरला, मी मागच्याला हेच म्हटलं होतं की दर 2 दिवसाला एक पेपरला बातमी येते की अरे इथलं स्वच्छतागृह खराब आहे, तिथलं स्वच्छतागृह खराब आहे. तर हा जो एक कधी कधी नैराश्य असतं, हे खराब आहे ते खराब आहे, याचा एक विधायक पद्धतीने उपयोग व्हावा प्रशासनाला, यासाठी हे टॉयलेट सेवा आपण बनवलेला आहे की जिथे तुम्ही रेटिंग तर द्या. म्हणजे असंही असतं अरे मी तक्रार केली पुढे काय झालं, तर निदान रेटिंग तर लगेचच तुम्हाला दिसेल. तुम्ही जर काय 1 स्टार 2 स्टार दिला असेल तर लगेचच तुम्हाला ऍपमध्ये ते दिसतं. त्यामुळे तो एक कधी कधी आनंद असतो की मी दिलेली तक्रारीची दखल घेतली का कोणीतरी, तर पब्लिकली दिसत नाही. इश्यूजचे रिपोर्ट असतील ते ऍपमध्ये डिरेक्टली दिसत नाहीत, पण महापालिकेला दर महिन्यात एकदा आम्ही रिपोर्ट देतो
1200 टॉयलेटसाठी ऑलमोस्ट 2500 पानाचा रिपोर्ट आम्ही दिलेला आहे दोनदा महापालिकेला. त्याच्यामध्ये इश्यूज येतील, रेटिंग येतील, सगळे येतील आणि हे वॉर्डनुसार असतील 15 वॉर्डचे आणि त्याच्यावर महापालिका प्रशासनाने आपल्याला ऑलरेडी आश्वस्त केले की त्याच्यावर ते कार्यवाही करतील. तर मला वाटतं ही सुद्धा एक मोठी स्टेप आहे की एका ऍप मार्फत येणाऱ्या माहितीचा तक्रारींची दखल घेणं आणि त्याच्यावर कार्यवाही करणं. आणि या पद्धतीने जी काय आपण सुरुवात केलेली आहे म्हणजे बरेच टॉयलेट कदाचित 1 स्टार येतील, 2 स्टार येतील, जे काय आहे ते आहे, पण कुठेतरी एक सुरुवात होईल आणि जिथे नसेल काही उपलब्ध अम्युनिटीज तिथे टप्प्याटप्प्याने अम्युनिटीज उपलब्ध होतील. त्यामुळे आपण जून महिन्यात हे कमिट केलं होतं स्टिकरचं, तेही काम आता झालेलं आहे. आता हा जो टप्पा क्रमांक 2 आहे, टप्पा क्रमांक 2 आहे तो लोकसहभागाचा टप्पा आहे प्रामुख्याने, कारण हा एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे आणि याचा नागरिकांनी फायदा घेणं महत्वाचं आहे. जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळणं. आता लोकांना माहिती तर मिळतीये, परंतु आता काय होतं, तुम्ही आता ऍपमध्ये पाहिलं की रेटिंग फार सगळ्यांना आवडतात पाहिजे. मग ते रेटिंग देणार कुठलं, शेवटी काय डेटा आभाळात पडणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याचे रेटिंग द्यावे, अवेअरनेस निर्माण व्हावा, जागृती निर्माण व्हावी. यासाठी एक पुढचा टप्पा म्हणून एक क्लीन टॉयलेट कॉन्टेस्ट महापालिका आणि टॉयलेट सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज अनाऊन्स करत आहोत आणि त्याच्याविषयी थोडी माहिती द्यायला मला आता आवडेल. तर आता तुम्ही इकडे प्रेझेंटेशन मध्ये पहिलं तर इंट्रोडक्शन आहे, सगळी माहिती तुम्हाला आता दिली की 1183 टॉयलेटचा डेटा उपलब्ध झालेला आहे आणि सोशल मीडिया सगळीकडे हे जाहीररित्या जून महिन्यामध्ये आपण माहिती करून दिलेली आहे. आणि ते QR कोड स्टिकर हे जे जे काही लिहिलंय बाय द वे हे सगळं आता इम्प्लिमेंट झालेलं आहे, म्हणून आपण पहिला टप्पा डिक्लेअर करतो कम्प्लिशन. आता पुढच्या पानावर जाऊ आपण. आता फेज 2 मध्ये लोकसहभाग वाढवायचा कसा, तर ह्याच्यासाठी आपण क्लीन टॉयलेट कॉन्टेस्ट ही आता आपण जाहीर करतो, अनाऊन्स करतो आणि सर पण त्याच्याविषयी जास्त माहिती देतील. आता त्याच्यामध्ये बरेच गोष्टी फायदा आहेत त्याच्यामध्ये आणि आम्ही PMC ला ही रिक्वेस्ट केली आहे. प्रत्येक लाईन मी काही वाचून दाखवणार नाही, परंतु मीडिया पार्टनर आता तुम्ही पत्रकार बंधू भगिनी आलेच आहे, तुमच्या मार्फत जाणं महत्व समाजापर्यंत. आणि याचा पर्पज ही खऱ्या अर्थाने ही थोडी वेगळ्या अर्थाची स्पर्धा आहे. आपण अनेक प्रकारच्या स्पर्धा बघतो, म्हणजे चित्रपटांना पुरस्कार मिळतात, त्याला पुरस्कार मिळतात, त्याला मिळतात, परंतु ही क्लीन टॉयलेटची स्पर्धा आहे. पब्लिक आणि कम्युनिटी 1183 टॉयलेट प्रत्येक 15 वॉर्ड आहेत आपले आणि याचा पर्पज लोकांना शेवटी अल्टिमेटली काय हवंय, क्लीन टॉयलेट हवे. पण त्याचबरोबर काही टॉयलेट खराब असतील पण ते पॉप्युलर असतील ते पण कळलं पाहिजे लोकांना. तर त्यामुळे कॉन्टेस्ट निर्मिती जनजागृती होईल, सामाजिक जाणीव येईल आणि प्रशासनालाही मदत होईल. त्या दृष्टीने त्यांना कृती करता येईल, या दृष्टीने ही आपण क्लीन टॉयलेट कॉन्टेस्ट अनाऊन्स करतोय. पुढचं पान बघा. जानेवारी 1 ते जून 30 अशी 6 महिन्यासाठी ही क्लीन टॉयलेट कॉन्टेस्ट कंडक्ट केली जाईल. आणि त्याच्यामध्ये महापालिकेने जसं सांगितलंय तसं 5 बेस्ट टॉयलेट पर रिजनल ऑफिस मध्ये असतील आणि सर पण थोडं याच्याविषयी जास्त माहिती देतील. आणि टॉप 3 15 रिजन 15 आपले वॉर्ड आहे त्याच्यातनं त्यांना अवॉर्ड दिला जाईल ऍट द एंड ऑफ दिस. आता आणि हे कसं होईल याचं थोडंसं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. त्याच्यात 3 भाग असतील. हे पहिला असेल टॉयलेटचा ऍप. डॉक्टर सलील गुणे सर यांचं खरंच धन्यवाद तुम्हाला आल्याबद्दल आणि स्वागत इथे आल्याबद्दल. तर मी आता हे पूर्ण करतो ही स्लाइड सर, तुमची परवानगी असेल तर. तर हे 3 विजेते तर महापालिकेने सर सांगितलेलंच आहे, परंतु मला सांगण्यात अतिशय आनंद होतोय की 2 दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो. हिंदुस्थान युनिलिव्हर जी कंपनी आहे जगविख्यात, त्यांच्या हेडक्वार्टरला मंदेरीला म्हणजे इंडियातल्या. आणि हा उपक्रम त्यांना जेव्हा कळला तेव्हा त्यांच्या डॉमेक्स डिव्हिजन जे टॉयलेट डिव्हिजन आहे त्यांच्यातर्फे 60 बक्षिसं देण्यात येतील. 60 ही खूप मोठी अनाउन्समेंट आहे आणि त्यांनी मला सांगितलं त्यांच्यावरती अनाउन्स करायला. आता हे कसे दिले जातील तर 15 वॉर्ड आहेत, प्रत्येकामध्ये टॉप 2 टॉयलेटला बक्षिसं दिले जातील आणि 2 कॅटेगरीमध्ये. एक असेल हे ऑफकोर्स पॉप्युलॅरिटी बेस म्हणजे नंबर ऑफ रेटिंग नुसार आणि एक असेल हे रेटिंग नुसार 5 स्टार 4 स्टार 3 स्टार याच्यानुसार. असे 60 टॉयलेट्सला डॉमेक्सनी बक्षिसं डिक्लेअर केलेली आहेत. हे बक्षीस काय हे पण सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे. 1 वर्षाचं सप्लाय क्लिनिंग सप्लायज डॉमेक्स क्लीनर आणि लाईफ बॉय लिक्विड सोप हे दोन्ही 1 वर्षाचे आणि त्याची क्वांटिटी पण आम्ही ऑलरेडी महापालिकेला विचारलेली आहे, सिस्टमला पण विचारली आहे. महिन्याला साधारणतः 10 लिटर इतके सप्लायज लागतात डॉमेक्स क्लीनर आणि 10 लिटर लिक्विड सोप. मला कुठलाच वेगनेस ठेवायचा नाहीये म्हणून मी मुद्दाम सांगतोय की 10 लिटर दोन्ही प्रत्येक टॉयलेटला असे 60 टॉयलेट यांना बक्षीस देण्यात येईल. तर मला असं वाटतं की ही खूप मोठी
एन्करेजमेंट आहे आपल्यासाठी की त्या कंपनीचा आज कोणी प्रतिनिधी पण आलेला नाहीये इथे, परंतु तरी देखील त्यांनी आपल्याला हा पाठिंबा दर्शवलेला आहे की एक चांगलं काम आपण सगळे करतो आहोत म्हणून. अजून एक मला अनाउन्समेंट करायला सांगितली परत एकदा, ही महामेट्रोच्या वतीने, पुणे मेट्रोच्या वतीने श्रावण हडेकर सर आणि हेमंत सोनाडे सर घेऊ शकलेले नाहीये, पण त्यांनी निरोप पाठवलाय, ते त्यांची वेगळी सांगतीलच अनाउन्समेंट, पण त्यांचा पण या उपक्रमाला पाठिंबा आहे. आणि लवकरच महामेट्रोचे टॉयलेट्स देखील, वॉशरूम त्यांच्या स्टेशनवरच्या हे टॉयलेटच्या आतमध्ये उपलब्ध करण्यात येईल. आणि महापालिकेने जे आदर्श दिलेला आहे पुणे महापालिकेने, तशाच पद्धतीने तो उपक्रम पुढे चालू राहील मेट्रोचा पण. आणि मला वाटतं कोलते सरांच्या याच्यातर्फे PMPL तर्फे कोणी आलाय का इथे आता? आलाय का कोणी? पण हा, मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा.